हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन समोर आलेला आहे आणि पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणे तसंच खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणं असं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलंय। मेट्रोचं काम देखील त्वरित पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। हिंजवडीमध्ये पाणी साचणार नाही यासाठीचा अहवाल सुद्धा सल्लागार समिती देणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार महेश लांडगे सर, आज हिंजवडी संदर्भात बैठक झाली, काय बैठकीमध्ये मागणी केली तुम्ही? हिंजवडीमध्ये ज्या पण काही एम्प्लॉईज काम करतात आयटी कंपनीमध्ये, जे पण काही लोक तिथे राहतात त्या तिथल्या लोकांना ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत, पूर्ण पुण्यामध्ये ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की आपल्याला आज या लोकांना वेळ हवा आहे। तर मुख्यमंत्र्यांनी आज वेळ दिला। सगळ्या ज्या काही अथॉरिटीज आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या त्या एरियामध्ये काम करणाऱ्या ज्या पण संस्था आहेत त्या सगळ्यांचे लोक आयुक्त त्या ठिकाणी कमिशनर उपस्थित होते आणि प्रत्येकाला जबाबदारी देऊन ह्या सगळ्यांवर मॉनिटरिंग करण्यासाठी विभागीय आयुक्तांना सांगितले आणि एक प्लॅन तयार केला आहे। या प्लॅनमध्ये या वर्षीच्या ज्या अडचणी होतो तो पुढल्या वर्षी होणार नाही याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं अशा संदर्भातला ऍक्शन प्लॅन तयार केला आहे। बघितलं हे होते महेश लांडगे, कॅमेरा पर्सन विकास मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।